संत मंतांची वराष्ट्रपुरुषाची भूमी म्हणून श्री ओळखली जाते व बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी म्हणून श्री समजली जाते। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या डोंगराच्या कुशीत असणाऱ्या घोगलवाडी या गावचे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते तथा या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांचे खंदे समर्थक आणि विश्वास म्हणून श्री बालाजी तिडके यांच्याकडे पाहिजे कारण ते पहिल्यापासूनच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना दैवत म्हणून श्री यांच्या विचारधारेवर चालत असल्यामुळे गेल्या 25 वर्षापासून श्री राजकारणाचे बळकडी घेऊन श्री त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी या भोगरवाडी सरकारमध्ये मोठे प्रयत्न करून श्री वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे आपण लाईव्ह देव करण्याच्या माध्यमातून श्री पाहू शकता की भावी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान भोगोले गावचे लोकप्रिय उपसरपंच तुकाराम बापू तिडके यांच्या निवासस्थानी त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी आणि भरभराटीचे जावं म्हणून श्री त्यांचा हृदय सत्कार करून श्री शुभेच्छा देण्यात आला। आपण लाईव्ह देव करण्याच्या माध्यमातून श्री पाहू शकता तुकाराम बापू तिडके, विष्णू मुंडे, सतीजी पंचा, जालिंदर तिडके तथा नेते संतोष तिडके, माजी सैनिक दत्तात्रय तिडके, संभाजी मुंडे आपण लाईव्ह देव करण्याच्या माध्यमातून श्री पाहू शकताय कारण एक अत्यंत शांत संयमी व पाहण्यासारखा निकळच्या राजकारणातील मनुष्य बालाजी तिडके यांच्याकडे पाहिजे आणि त्यांना पुढील आयुष्य लक्ष्मी देवीच्या पावन भूमीत असलेल्या भोगवाडीतून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षा होताना आपण पाहत आहात कारण आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे या भारतीय जनता पार्टीची ओळख असलेले व या बीड जिल्ह्याच्या पटलावर सच्चे कार्यकर्ते मुंडे घराण्याचे भक्त म्हणून श्री त्यांच्याकडे पाहिजे। आपण काय सांगताय आपला जे आज वाढदिवस साजरा होतोय ते? आज वाढदिवसानिमित्त जे शुभेच्छाचा वर्षा होत आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। बरं, शेवटचा प्रश्न आहे बालाजी, अनेक भारतीय जनता पार्टी सोडून गेले परंतु आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारधारेने प्रभावित झालेले असल्यामुळे आपण पहिले बाबरी शेठ मुंडे यांचे निस्किम भक्त होता परंतु मतभेद असतात परंतु मनभेद नसतात। आपण त्यांच्याबरोबर न जाण्याचा विचार का बरं घेतला? भारतीय जनता पार्टीमध्ये ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली, मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, नंतर ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबरी शेठ राहिला सवाल ते माझे लहानपणीपासूनचे मित्र आहेत। राजकारण वेगळा आणि मित्रपणा वेगळा। बरं, काय आपलं मुंडे घराण्याला असं काय दिलं की इतकं आपण प्रेम करताय मुंडे घराण्यावर? नाही, हा काय दिलंय का आजपर्यंत आपल्याला? देण्याचं काही नाही पण एक दैवत समजून मुंडे साहेबांना दैवत समजून आदरणीय ताई साहेबांचं नेतृत्व फार उत्तुंग आहे। त्यासाठी ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी भेटते हेच आम्ही आमचं भाग्य समजतो। आज ज्यांच्या निवासस्थानी हा जन्मदिन साजरा होत आहे ते उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे नेते सर्व परिचित असणारे तुकाराम बापू तिडके यांच्या निवासस्थानी साजरा होत आहे। राजकीय सावलीला बालाजी तिडके पहिल्यापासूनच आपले कट्टर निस्किम भक्त पाहिले जातात आणि आपले नातलग असल्यामुळे त्यांच्याविषयी आज जन्मदिन असल्यामुळे आपल्या भावना काय व्यक्त करताय? आज बालासाहेब तिडकेला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। त्याचा सत्कार सगळ्यांनी केला सगळे लवकर, त्यामुळे त्याला पुढील आयुष्य खूप खूप वर्षभर चांगलं भराटीचं जावं हीच लक्ष्मीदेवी चरणी प्रार्थना करतो। काय सांगते, आज आनंद वाटतोय का आपल्या ह्या मित्राचा वाढदिवस आहे? ते आमचे लहान बंधू आहेत बालाजी तिडके, यांचा वाढदिवस करताना मन भरून येते। त्यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई लक्ष्मी आईच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच लक्ष्मी चरणी प्रार्थना। आपल्याबरोबर आहेत माजी मिलिटरीमॅन तथा प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून येणारे आज भारतीय जनता पार्टीचे नेते बालाजी तिडके यांचा जन्मदिन असल्यामुळे आपण शुभेच्छेच्या माध्यमातून काय सांगू काय नाही, भाऊ आमचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। भाऊ दीर्घायू व्हावा, शतायुषी व्हावा, असंच लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहावा एवढीच प्रार्थना। भाजपचे नेते नवीनच उदय आले संतोष तिडके काय सांगते आज बालाजीचा वाढदिवस असल्यामुळे? आमचे बंधू बालासाहेब तिडके यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे। त्यांचं येणार आयुष्य सुख समाधानीचं भरभराटीचं आनंदात जावो हीच माता लक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा बालासाहेब तिडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। सतीश पंचाळजी काय सांगताय आपण आज वाढदिवस आनंद वाटतोय का? सर्वप्रथम बालाजी तिडके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
तुम्ही जो बालाजीला प्रश्न विचारला, मुंडे घराण्याने तुम्हाला काय दिलं? मुंडे घराण्याने सर्वांना फक्त स्वाभिमान दिला आहे आणि त्याच्यावर असे बालाजी तिडकेसारखे असंख्य कार्यकर्ते भोगलवाडीमध्ये आहेत. अरे वा, राष्ट्रसंत भगवान बाबाच्या पावन मैदानाला भोगलवाडी या नगरीचे एक महान व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे नेते बालाजी तिडके यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी भरभराटीचे आणि आयुष्यमान भव जावो अशी प्रक्रिया लयकराच्या माध्यमातून इतर मान्यवरांनी दिलेला आहे. पत्रकार बाबुराव तिडके, दिव्य करज, बीड.